हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज बालीचा आपला तिसरा दिवस. आज चाललोय आपण नुसा पेनिडा. नुसा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मागच्या एपिसोड मध्ये की आयर्लंड, छोट्या आयर्लंडला नुसा असं म्हटलं जातं. हे बाली पासून बऱ्यापैकी अंतरावर एक छोटस बेट आहे आणि तिथे जायला आपल्याला एक फास्ट स्पीड बोट आहे, तिथे ती पकडावी लागते. ती पकडायला आपल्याला जावं लागतं सानूर पोर्ट म्हणून आहे तिथे. तर आम्ही आमच्या वीणा हॉलिडेज मधनं आमच्या कारनी सानूर पोर्टला गेलो. तिथून फेरी बोटी, स्पीड बोटीची तिकीट काढली आणि ती स्पीड बोट खरंच स्पीड आहे हा त्याला. तरी पण त्या बीचवर पोहोचायला, नुसा पेनिडाला पोहोचायला 1 तास लागतो. म्हणजे स्पीड बोटीने सुद्धा 1 तास लागतो. तर त्यामुळे आम्ही सकाळी लवकर 6:30-7लाच आमचा ब्रेकफास्ट पॅकअप करून घेतला आणि सानूर पोर्टला जाऊन फेरी बोट पकडली. बोटीतनं आम्ही पोहोचलो नुसा पेनिडाला. नुसा पेनिडाला आमचा टूर जो गाईड होता तो वेगळा होता. तिथला मिस्टर गिडी नाव होतं त्याचं. आणि नुसा पेनिडाला खूप घाट आहेत. म्हणजे आपण बीचला पोहोचायला सगळ्या ठिकाणी खूप घाटातनं जावं लागतं. त्यामुळे तिथल्या ज्या कार किंवा ट्रॅक्स आहेत त्या फक्त 6 जणांसाठी, म्हणजे छोट्या आहेत आणि छोटे निमुळते रस्ते आहेत एकदम. आणि तिथला निसर्ग पण अतिशय सुंदर. म्हणजे वरती तुम्हाला इकडे ग्रीनरी दिसते, दरी दिसते आणि बीचला पोहोचल्यावर सगळीकडे बीच, एकदम निळशार पाणी, असा सुंदर सौंदर्य नुसा पेनिडाला आहे. आणि आम्ही मिस्टर गिडींबरोबर निघालो. पहिल्यांदा आम्ही गेलो एंजल बिलाबाँग या बीचवर. एंजल बिलाबाँग म्हणजे नॅशनल पूल ऑर लेक. आपले कसे इन्फिनिटी पूल असतात किंवा इथे हॉटेलमध्ये पण असतात बऱ्याच वेळेला स्विमिंग पूल, त्या टाईप हे नॅचरल झालेले आहे, म्हणून त्याला नॅशनल पूलला त्यांनी नाव दिले एंजल बिलाबाँग. नंतर दुसरं पण नॅचरल त्याच्या बाजूलाच तयार झालेलं आहे, तो आहे ब्रोकन ब्रिज किंवा ब्रोकन बीच. ब्रोकन ब्रिज पण असं म्हणतात, बीच पण म्हणतात. तर तिथे काय आहे तर समुद्राच्या लाटांनी डोंगर पोखरून तिथे असा ब्रिज तयार झाला, मधून असं ओपन झालंय आणि त्यामुळे तो इथे छोटासा असा पूल वेगळा तयार झालाय, तो ब्रिज तयार होऊन. तर ते पण सुंदर वेगळं दृश्य आहे. ब्रोकन ब्रिजच्या इथे ब्रोकन बीच म्हणजे छोटासा बीच तयार झालाय आणि तेथून वरतून आपल्याला पायी खाली चालत जाता येत नाही. सो त्या छोट्याशा बीचला जायचं असेल तुम्हाला तर बोटीनेच जावं लागतं. आणि तिथे स्नॉर्केलिंग पण आहे आणि मॅन्टा रे त्या समुद्रात तिथे असतात, ते बघायला पण तुम्हाला घेऊन जातात. ते तुम्ही तिथे बघू शकता. आम्ही वेळेअभावी बघू शकलो नाही, पण तुम्ही नक्की जा बघायला. आणि त्यानंतर दोन्ही जवळजवळ आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो, तिथे छान फोटोशूट केलं. तिथून परत गाडीमध्ये बसून, कारमध्ये बसून आम्ही पुढे गेलो. तर तसाचा प्रवास होता जवळजवळ. तिथे तुम्हाला सांगते अगदी गोव्यासारख्या वर्तन निसर्ग सौंदर्य आहे. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, असं तिथे वाटत राहतं. आणि आपण पोचतो ते केलिंग किंग नावाच्या बीचवर. कारण तिथली नावं घेणं जरा थोडी अवघड आहेत, आपल्याला सवयीची नाही. केलिंग किंग म्हणजे काय तर आपली करंगळी, आणि म्हणून त्या बीचला तसं आकार आहे असं म्हणतात. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे टी रेक्स हा डायनोसॉर सारखा आकार आहे, त्यामुळे टी रेक्स बीच असे तिथे त्या बेला म्हटलं जातं, टी रेक्स बे. आणि तिथल्या समुद्राचं पाणी एवढं सुंदर आहे. वरतून तो जो कलर दिसतो ना, निळा, निळ्याच्या छटा इतक्या सुंदर आहेत, बघण्यासारखं आहे. आणि या बीचवर तुम्ही खाली उतरू शकता नक्कीच, पण यंग जनरेशनला
जावं लागेल, कारण तिथे खाली उतरायला जवळजवळ 1.5 ते 2 तास खाली उतरायला आणि परत तेवढे वरती यायला, आणि थोडासा मधून स्टीप आहे उतरायला, पण बीचवर जाता येतं आणि तुम्हाला खाली जाऊन तो बीच बघता येतो. आणि खरं तिथे कोणी नाही जात, म्हणजे आपण म्हणतो ना निर्मनुष्य, खालती तर बीचवर कोणी नसतं, वरती बघणारे खूप असतात, खालती बीचवर उतरलेले अगदी 2-4 जणच असतात. आणि तो सुंदर बीचवर नक्की जा, खाली ते बघण्यासारखा. केलिंग किंग बीच नंतर आम्ही परत गाडीत बसलो आणि आमचा टूर गाईड आम्हाला तिथल्याच एका छोट्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. आणि आमचे जे टूर गाईड होते मिस्टर पंचू यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की नुसा पेनिडा इथे तुम्हाला इंडियन फूड मिळणार नाही, कुठलंच तिथलं लोकल फूड मिळेल, इंडोनेशियन फूड किंवा बालीचा फूड. तर तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे आम्ही त्या छोट्याशा हॉटेलमध्ये पण सुरेख आम्हाला जेवण मिळालं. आम्ही तिथले पदार्थ ट्राय केले आणि नेहमीप्रमाणे आम्ही तिथल्या स्मूदीज ट्राय केल्या. मिया गोरेन म्हणजे फ्राईड नूडल्स, नासी गोरेन म्हणजे फ्राईड राईस, आणि लुम्पिया म्हणजे स्प्रिंग रोल असे तुम्ही तिकडे खाऊ शकता. आणि नॉनव्हेज वाल्यांसाठी पर्वणी असते तिथे, नॉनव्हेज तुम्हाला भरपूर मिळू शकतं. तसंच तिथे जर जे नॉनव्हेज नाही खात पण एक एटेरियन म्हणजे एक खातात, ते तिथे सर्व्हाइव्ह करू शकतात. तिथे चांगलं बऱ्यापैकी अंड्याचे पदार्थ मिळतात, त्यामुळे तुम्हाला त्याचं टेन्शन नाही. व्हेज वाल्यांना पण तसा आम्ही व्हेज असून सुद्धा आम्हाला तसा फार प्रॉब्लेम आला नाही. तर तिथे तुम्ही मिया गुरेन, नासी गुरेन हे नक्की ट्राय करा. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही परत कारमध्ये बसलो आणि आमचा आता प्रवास परत 1-1.5 तासाचा होता, कारण आम्ही जरा लांब बीचवर गेलो होतो. एका साईडला येतो बीच, म्हणजे त्या नुसा पेनिडाच्या एका बाजूला तो बीच होता, त्यामुळे त्याचं नाव होतं क्रिस्टल बीच. क्रिस्टल बीच याच्यासाठी नाव आहे कारण तिथे खूप सारे शंख, शिंपले आणि तिथे पण मॅन्टारे दिसतात बरं का. तर आम्ही तिथे पोहोचलो आणि तिथे तुम्हाला स्विमिंग करायला परवानगी आहे. तर तिथे तुम्ही बीचवरच पोहोचता, तुम्ही स्विमिंग करू शकता. तिथे तुम्हाला कपडे बदलायला भाडं देऊन आकारून खोल्या मिळतात. आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे त्या बीचवर तुम्हाला अगदी तुम्ही किनाऱ्यावर जर पोहलात ना, तर मग तुम्हाला ते वाळूमध्ये जे शंख शिंपले आहेत ते ना टोचतात. पण आतमध्ये थोडं ज्यांना स्विमिंग येतं ना त्यांनी थोडस म्हणजे बीचच्या अगदी लगत नाही, थोडं पुढे जाऊन स्विमिंग करा, म्हणजे ते तुम्हाला लागणार नाही, टोचणार नाही शंख शिंपले. कारण खच पडलेलं आहे तिकडे शंख शिंपल्याचा आणि ते मला लागले, कारण मला स्विमिंग येत नाही त्यामुळे मी काठावर पोहत होते. सो तेवढी काळजी घ्या. आणि या सगळ्या बीचला जाताना नुसा पेनिडा म्हणा किंवा नुसा दुआ किंवा कुठेही तुम्ही कुठल्या भागामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला सनस्क्रीन लोशन लागतं आणि ते नक्की घेऊन जा. माझा दीर आहे सौरभ म्हणून आणि माझी जाऊ आहे मनाली, तर त्यांनी मला ही वेगळी टिप दिली होती की एक तर सी वॉक नक्की करा तिकडे आणि तिकडे सनस्क्रीन लोशन घेऊन जा, फासा, आणि दोन्ही वेळेला म्हणजे जाताना पण आणि आल्यानंतर पण भरपूर लावा. असा क्रिस्टल बीच भरून आम्ही स्विमिंग करून निघालो आणि आम्ही परत पोचलो. फेरी बोट, फास्ट बोट, स्पीड बोट, वेगवेगळे नाव आहेत त्याला, तिथे पोचलो आणि परत तानूर पोर्टला आलो. आणि त्या दिवशीची गंमत माहितीये का, आम्ही त्या दिवशी आमच्या सामानासकट निघालो, कारण सकाळी आम्ही 6:30ला निघालो. त्या दिवशी आमचं कुटामधलं वास्तव्य संपलं होतं वीणा हॉलिडेज बद्दल, त्यामुळे आम्ही सामान कारमध्ये ठेवून नुसा पेनिडाला फिरून आलो. तिथली लोक ना खूप विश्वासू आहेत आणि तिथली लोक सगळी हंबल आहेत, त्यामुळे आणि प्रामाणिक आहेत असं आम्हाला तिथे वेळोवेळी लक्षात आलेलं आहे. त्या दिवशी आम्ही निघालो ना संध्याकाळच्या वेळेला फेरीबोट मधून, तर त्या दिवशी समुद्राला आलो होतो उधाण
आणि अगदी म्हणजे आपण म्हणतो संध्याकाळची एकतर वेळ होती आणि असं लाटांवर असं स्वार होऊन ती फेरीबोट अशी आली होती. थोडस घाबरायला झालेलं. माझ्या बहिणींच्या अंगावर तर पाणी आलं समुद्रातलं. एवढं तो भयान वाटायला लागलं होतं ते अर्धा तास शेवटचा. पण आम्ही सुखरूप आमच्या त्या बोटवर पोचलो आणि मग ते आम्ही परत आमच्या कार जे गाईड होते आमचे ते भेटले आणि आम्ही गाडीमध्ये बसलो आणि तिथून डायरेक्ट आम्ही उबोडला गेलो. फेरीबोटीतून कारमधून आम्ही डायरेक्ट उबोडला अशोका ट्रीज रिसॉर्ट म्हणून आहे तिथे. म्हणजे आम्ही बघा केवढा मोठा प्रवास केला. क्रिस्टल बे पासून नुसा पेनिडाच्या त्या फेरीबोटीत बसायला त्या ठिकाणी पोर्टवर, नंतर परत सानूर पोर्टवर आलो. त्या फेरीबोटीतनं बसून तो तासभराचा प्रवास, तास दीड तासाचा प्रवास, आणि तिथून कारमध्ये बसून परत आम्ही उबोडला अशोका ट्री हॉटेल परत. म्हणजे आमचा त्या दिवशीचा प्रवास सकाळी 6:30ला निघालेलो. आम्ही रात्री 7:30-8ला रिसॉर्टवर बसलो. भरपूर थकलेलो होतो. त्यामुळे पुढच्या त्या अशोका हॉटेलमध्ये थोडंसंच पिझ्झा मागवून आम्ही आमचं जेवण केलं रात्रीचं आणि झोपून घेतलं. उद्या पुढचा प्रवास तुम्हाला सांगते 4थ्या दिवशीचा, तर तो नक्की ऐका. कारण उबोड मध्ये बघण्यासारखं आणि मी जेवढं सौंदर्याचं वर्णन केलं तुम्हाला, निसर्गाचं सौंदर्य ते कुठं आणि या साईडला कमी, पण उबोड भागात तर अप्रतिम होतं. तर तुम्हाला उलगडेलच. पुढच्या भागात नक्की बघा आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला हे भाग आवडतात का? धन्यवाद.